जय साईनाथ, साईमय सकाळ. तर आता आम्ही निघालो आहे. सगळे पुढे निघून गेले आणि मी आणि दर्शन आहे आपल्यासोबत. तर गेल्या वर्षीसारखी थंडी नाही जास्त. गेल्या वर्षी खूप बेकार थंडी होती आणि आमचा हॉल पण म्हणजे असा ओपनमध्ये होता थोडा. इकडे आता एवढी पण थंडी नाही आहे, तर तरी पण मी घातलं आहे. आता पुढे जाऊन नाश्ता करणार आणि आज कसारा आहे, कसारा घाट. म्हणजे दुपारचा हॉल्ट आमचा कसारा घाटाच्या खाली आहे आणि दुपारच्या नंतर जेवण वगैरे मग कसारा घाट चढणार. तर आता थोडा इकडे अंधार आहे. हे बघा आम्ही दोघंच चालतो आहे. म्हणजे उजेडत आलं आहे तसं तर, पण अंधार आहे थोडा तरी. तर डायरेक्ट पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. आम्ही डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टला आलो आहे. आम्ही मगाशी काय जास्त दाखवलं नाही. प्रणित दादा आणि दर्शन पुढे निघून गेले नाही बघा. साईराम. साईराम. फक्त पिकनिक चालू आहे. या पोह्याची मजा मुंबईला पण नाही. काय आला चार्जिंग काय झालं काय? ओम साईराम. ओम साईराम. काय झालं काय व्हिडिओचा? आमचा पण ब्लॉग बनवा जरा. दर्शन भाऊ इकडे घाई करतो. मी चाय पण हातामध्ये घेतली प्यायला. हा एवढी घाई करतोय. आता स्वतः इकडे खेळत बसला. आता काय बोलू त्याला, मला काय समजत नाही. बघा अजून नाश्ता करतात अर्धे. आणि प्रवासाला सुरुवात केली आणि वाजलेत 8:45 झाले. आणि इकडनं अजून काहीतरी 10 की 12 किलोमीटर आहे कसारा पायथा. का कशाला पायथा का कशाला पण म्हणजे अरे कशाला वेडा झाला घरी. दर्शन बाबू आपल्याला सर्वांना शेवभाजी देणार आहे. शेवभाजी हे ठरलं होतं काय? हा कधी? आता लगेच. हे असं काय ठरलं नाही भाई. आता लगेच. साईराम. हे बघा आम्ही आलो आहे साई कृपामध्ये. हे बघा आमची गँग सर्व बसली आहे तिकडे. झालं पण हा शेवभाजी खायला आले. भाजी हा घेतोय बघ. हा चंपर सगळ्यांच्या भाज्या घेतोय बघ. तुझी पण दे रोहित. बघा शेवभाजी खायला बसले एकटे एकटे. है ना भाई. मी नाही खाल्ली. आम्ही कारचं खात नाही. बरं. हे बघा दुसरी गँग इकडे बसली आपली. साईराम. साईराम. शेवभाजी खायला या. साईराम. आज सॉफ्ट रोटी. हाँ आज सॉफ्ट रोटी और 2 शेव भाजी दिली ऑर्डर. फेमस रोटी नाही, 5 रेवटी लेके आना. 5 नटूच्या भाषेत रेवटी लाना. एक साथ गिरायक सगळ्यांना गिराईक बनवणार रे. आता इकडे येणार. कसाऱ्याच्या आधी जो छोटा घाट लागतो तिकडे थांबणार आम्ही. आता पाण्याची बॉटल तर आहे, पण आता तिकडे थोडा थंडा बिंडा पिऊ काहीतरी, मग परत निघू. आपल्यासोबत आहे आपला अमोल भाऊ. साईराम. साईराम. आता पब्लिक आपल्या 2 जण पाठी आहे. बापू आणि साहिल चालतोय पाठी. तो बापू साहिलला घेऊन येतोय. तर साईराम. सकाळचे अजून 11च वाजतात, पण एवढा ऊन आहे की काय सांगू. आणि आपली पब्लिक बघा सर्व इकडे बसली आहे बघा एक साईडला. साईराम. साईराम. हे बघा आम्ही इकडे आता जस्ट रील काढली एक. आता सर्व थांबले तिकडे. हे बघा साईराम. तेव्हा ते 2 दादा पुढे गेले. आता आम्ही पण निघतो इकडनं. आपला भाऊचा पण रोल आहे रीलमध्ये, आहे का नाही? आहे ना. भाऊ साईराम. हॉल्ट किती लांब आहे अजून? 5 मिनिटावरच आहे. हॉल्टच ना. बोल चल. 1 बार खाईन 2 बार खाईन 2 बार खाईन 12 बार खाईन मावा कुल्फी खाईन पायी शिडीला जाईन मावा कुल्फी खाईन. चल तिकडनं समोरून कसारा घाट आहे असं सरळ गेल्यावरती. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 12
एवढा ऊन लागतोय की काय बोलू आता मी. हे पण जबरदस्ती घातलं आहे मी, कारण टेम्पोमध्ये ठेवू नाही शकत. टेम्पो तर आपला पुढे निघून गेलेला आहे. आज कसारा घाट आहे, अविस्मरणीय क्षण. माहीत नाही इकडनं म्हणजे कसारा घाट चढताना काय म्हणजे एवढा आनंद होतो काय समजत नाही. पण तो आनंद फक्त पदयात्रीत समजू शकतो. चालता चालता एक मला गाणं आठवतो. हे जगावं कसं आनंदान शिकविते ही वारी, काळजी घेतो साई माझा जशी माझी प्रेमळ आई. हे खरं आहे, कसं जगायचं ही साईवारीच शिकवते. आपण घरी असल्यावरती मम्मी किंवा बहिणीला सांगतो की मला जेवणाची प्लेट आणून दे. सर्व आपल्याला घरी हातामध्ये भेटतं जेवण, किंवा आपण बोलतो की अंथरूण टाकून दे. पण इकडे साईवारीमध्ये तसं नाही आहे. इकडे अंथरूण स्वतःचं स्वतः करायचं, त्याच्यानंतर जेवणाची प्लेट स्वतः आणायची आणि स्वतः ठेवायची. ही साईवारी आहे. मी बाबांना एकच सांगेन की म्हणजे मी कितीही माझ्या कामामध्ये बिझी असलो तरी म्हणजे माझी साईवारी चुकवू नका. आता आम्हाला व्हिडिओ काढायचे, मगाशी अर्धी व्हिडिओ झाली, आता अजून पूर्ण व्हिडिओ करायचे. तर पुढे आम्ही बसतोय जरा, बघूया थंडा बिंडा पिऊया काहीतरी. चला जय साईनाथ. ते जरा थम्सअप पियायला बसलो आहे आणि आपल्या अमोल भावाने बघा काय मागवलं. साईराम. अजून आमची व्हिडिओवाली गँग येते पाठवून. एवढं गरम होतं घातलं आहे तर काय सांगून चैन उघडी करून ठेवली. आता पितो कोल्ड्रिंकचा स्वाद घेतोय. जय साईनाथ. बघा खाऊन बिऊन झाला, आता निघालो इकडे. आता आम्हाला काय बनवायचे, रील बनवायची आहे. कुठली रील? कुठली? चंपल चंपल. कुठली कुठली? चंपल चंपल. याला गेलं खायला गेलं चालताना सुदामा आहे तो आपला. ते वाय वाजता चालतोय बघा साहेब. बघ असं काय बोलायचं भाऊ तुला? मला काहीच बोलायचं नाही. बोल ना काय. आता आंघोळ करून बावकर सोबत चंपल चंपल करायचं. बापू ए बापू बावकर ट्विंकल ट्विंकल सारखं रेडी होऊन आपल्याला करायचंय. बावकर कसारा घाट चढायचंय मस्तपैकी लिटी 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 लिटी. आजूबाजूला शेती. ओके आम्ही भेटले एवढ्या वर्षाला तर या. मामा माऊली, ये मामाची बॅग. मामा बॅग उचलू काय? मी काय म्हणतो हा वरती आहे ना काका वरती नाही भेटणार तुम्ही आम्हाला. येईपर्यंत आमची अशी होईल. काका फक्त 5 मिनिटं यायचंय. 5 मिनिटं गाणं बोला. बघितलं सगळे तुम्हाला गाव. मामा बॅग पकडतो, बॅग पकडतो त्या. चला मामांसाठी सेवा चालू आहे. दोन शब्द बोला बाबाचे. हा, बस. आणि मामा याच्या डोक्यानंतर हात फिरवा. हे असे उभे राहा. मामा इकडे. तारदेवची तारदेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय. मुंबईवरून पालखी निघाली आली ती घाटावर. पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी खाय नाही तर 2 बारी खाय, 2 बारी खाय नाही तर बार बारी खाय. मावा पायी शिर्डीला जाईल मावा कुल्फी खाईल. पायी शिर्डीला जाईल मावा कुल्फी खाईल. पुढं आलाही कसारा घाट, वनाची हाय ती वाट. अध्यक्ष भाऊ शाही भक्तांना घेऊ, मावा कुल्फी खाऊ. पायी शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ. पायी शिर्डीला जाऊ. एक बारी खाय नाही तर 2 बारी खाय, 2 बारी खाय नाही तर बार बारी खाय. मावा कुल्फी खाय. पायी शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई. पायी शिर्डीला जाई. ओम साईनाथ थोडक्यात. मामा धन्यवाद धन्यवाद. अनेक गाणी घडवलेत. इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक बघा. साईराम. आम्ही आपल्या आजच्या हॉल्टला पोहोचलेलो आहे. हे बघा तिकडे आंघोळ आहे. आपलं पालखी तिकडे ठेवली आहे वाटतं त्या साईडला. आणि हे बघा इकडे विहीर आहे बघा. बघू जरा आंघोळ बिंघोळ करतो, फ्रेश होतो आणि भेटतो. हे बघा सगळे रीलसाठी थांबलेले. खूप दमलो, रील बनवून खूप दमलो. बघा आपला जेवायला काय काय काका? वरण भात आहे, काकडीचा सलाड आहे, नळ्या आहेत, शेवयाची खीर आहे, लोणचं
आणि फ्लॉवर वटाणा बटाट्याची सुकी उत्कृष्ट भाजी केलेली आहे महाराज. आणि बोब्या पण आहे. तेच ते नळ्या. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय. हे बघा सर्व कसे उभे राहिले व्हिडिओ बघायला. ये भाई त्याला पण रील मध्ये चला साईराम, चला चला पुढे चला. गाडी बघ गाडी बघ. त्याला पुढे पाठव. थांबतो नारळ ज्या पुढे जायचं. जय. तर साईराम, आता आम्ही कसारा घाटामध्ये आहे. आता आम्ही चालतो आहे. मगाशी मला जास्त काही व्हिडिओ काढायला भेटल्या नाही. हे बघा आपले सेवारामवाले आपल्याला हमेशा पाणी घेऊन येतात. साईराम साईराम. पाणीवाला पाणीच पितोय. हे कधी पण आम्ही पाटी बिटी चालत, किती पण पाटी असू दे पण पाणी आणून देतात, पाण्याची सेवा करतात. साईराम. एक बॉटल घेतो आणि जातो पुढे. आता थोडी ताण लागली, आता पितो आणि आता जातो पुढे. अजून फोटो व्हिडिओ काढायच्या बाकी आहेत आमच्या. बाकी सर्व पब्लिक आमची पार्टी आहे. तर साईराम, हे बघा आपल्या पार्टीत तर कोण नाही, बाकी सर्व पुढे निघून गेलेत. शेवटचा डब्बा बनलो आहे आज मी. तर इकडे आता पुढे त्या टनच्या इकडे हे लोक व्हिडिओ काढतायत. व्हिडिओ फोटोशूट जरा चालू आहे. व सर्व इकडे माझ्याकडे बघायला लागले, असे काय बघतात की काय माहिती नाही. हे बघा आता सर्वांचे इकडे फोटोशूट होणार. हे बघा तिकडे बसलेत, तिकडे दिसत नसेल तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा इकडे ट्रेनचा ट्रॅक आहे. आता आम्ही चाललो आहे. बघा सर्व इकडे थांबले आहेत. मला वाटतं चायचा स्पॉट पुढे आपला. आणि मी माझ्या 7-8 वाऱ्या झाल्या, त्यामध्ये मला एक गोष्ट कळाली नाही जी मला आत्ता कळाली. हा जो वळण दिसतोय वळण, तसेच आपल्या आयुष्यामध्ये जर सुखाकडे जाणारा जो मार्ग असतो तो कधी पण नागमोडीच असतो. म्हणून कधी त्यावेळेस खचून नाही जायचा. हे बघा कशा वाटा आहेत बघा वळणाच्या. आणि अशाच काय काय वाटा आपल्या आयुष्यामध्ये येतात. जिकडे आपली वाईट वेळ असते तेव्हा तशाच वळणाच्या वाटेवरती आपल्याला सोडून जातात ते लोक. तर त्यांच्यासाठी आपण त्यांचा विचार करत बसायचा नाही. आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांना काहीतरी करून दाखवायचा. बघूया आता पुढे आम्हाला चायचा स्पॉट आहे वाटतं वरती, म्हणजे घाटामध्येच आहे कुठेतरी. बघूया. जय साईनाथ. साईराम. आम्ही इकडे पार्टी येतो. वा काकांनी आपल्याला चणे आणि गुळ दिले. बस बस. साईराम. आम्ही चाललो आहे. आता आम्ही शेवटच्या डब्याला आहे. गावठी गुळ खातोय. गावठी गुळ. थँक्यू. याने कोण आहे पाणी? तर साईराम, आम्ही फायनली घाटनदेवी आईच्या मंदिरात आलो आहे. कसारा घाट आमचं झालं आहे चढून. यावर्षी लवकर चढलो आम्ही कसारा घाट आणि लवकर आलो, कारण गेल्या वर्षी खूप लेट झाला होता आम्हाला कसाऱ्याला. म्हणजे इकडे आम्ही गेल्या वर्षी आलो तो पूर्ण अंधार होता. हे बघा आम्ही आता आलो आहे. आमचा बाबू बघा, बाबू सगळ्यांना माहिती आहे. हे बघा मी आलो आहे फायनली घाटनदेवी आईच्या मंदिरात. एवढी इच्छा होती वर्षभराची, ते आता पूर्ण करूया. हे बघा अरे आम्ही आपली पालखी थांबली इकडे. कसं वाटतं यावर्षी लवकर येऊन? काय बरं वाटतंय. उन्हातून चाललो पण घासाची पण हेड भागली आहे. हेड बघ, काय डांगेनी ना काय दिलं आम्हाला. काय नाही दिलं बाई.
साईराम. आम्ही बघा कुठे साईराम. थांबलोय. कुठे थांबलोय आपण? आम्ही आता रगडापुरी खायला थांबलोय. लय भूका भूक लागलेली आहे. घाट चढून घाटन देवी बघून आता पुढे चालत राहायचं आहे. एवढी भूक लागली आम्ही हे पण घेतलं खायला. साईराम. साईराम. 2-2 खाणार बोलतो. नाही, तिघांमध्ये 2 घेतलेले आहेत. हा का? चला खाऊन आता कुठे जायचं आपल्याला? हॉल्ट वरती आराम करायचा आहे आता. किलोमीटर चालायचंय 4 किलोमीटर. जेवायला काय? साईराम. साईराम. आम्ही पोचलो आता हॉल्टला. आम्ही चाललोय आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आपला हॉल्ट कसा आहे ते. साईराम आहे बघा आपला हॉल्ट. पालखी तिकडे आहे आणि आपला हॉल्ट बघा. आणि इकडे चार्जिंग पॉईंट. किती मोबाईल आहेत बघा सर्व. आता मी पण इकडे मोबाईल जरा चार्जिंगला लावतोय. कॅमेरा चार्जिंगला लावून जेवायला जाणार. साईराम. आता आम्ही चाललोय जेवायला. जेवायच्या आधी खातोय मेथीचा लाडू. बघा इकडे जेवण आहे आपला. साईराम हा जेवायला बघा काय. माझ्या ताटात काहीच नाही. इकडे बघा. मी एवढा भात घेतला की मला आता संपत नाही. साईराम. साईराम.